हॅलो फ्रेंड्स, फुक्कटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल शुधे तुमच्यासाठी एक नवीन फुकटचा सल्ला घेऊन. आपण जेव्हा पिकनिकला जायची तयारी करतो किंवा पिकनिकला जायचा प्लॅन करतो तेव्हा त्याचा अभ्यास कितीतरी दिवस आधीपासून आपण सुरू करतो. कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, किती दिवस जायचं आहे, कुठे राहायचं आहे, परत कधी यायचं आहे, सोबत कोण कोण असणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्याचा अभ्यास आपण कित्येक दिवस आधीपासून सुरू करतो. तसंच शिक्षणाच्या बाबतीत पण साधं 10वी 11वी 12वीची परीक्षा असेल किंवा नंतरची पोस्ट ग्रॅज्युएशनच्या परीक्षा असतील, मग पूर्ण तयारी झाल्याशिवाय, पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय आपण साधं पिकनिकलाही बाहेर पडत नाही. आपण पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात आपण मास्टरी मिळवू शकत नाही. आपण डॉक्टर बनू शकत नाही, आपण वकील, इंजिनियर काहीच बनू शकत नाही जर आपली मेहनत नसेल, जर आपला अभ्यास नसेल तर. मग इतर प्रत्येक क्षेत्रात जाणारा प्रत्येक व्यक्ती हा रोज वर्षानुवर्ष अभ्यास करत असेल त्या क्षेत्राचा, तर ॲक्टिंग आणि मॉडेलिंग ह्या क्षेत्रात येताना तो अभ्यास करायची गरज नाही वाटत तुम्हाला? असे अनेक स्ट्रगलर्स माझ्या आसपास असतात की ज्यांना यायचं आहे ह्या मीडियामध्ये, बनायचं आहे त्यांना ॲक्टर, पण ज्या क्षेत्रात त्यांना यायचं आहे त्या क्षेत्राचा त्यांचा अभ्यासच नाही आहे. म्हणजे जो एक माझा पहिल्या एपिसोड्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 चांगली कारणं द्या की मी तुम्हाला काम का देऊ. त्या 3 कारणांपैकी हे एक कारण निश्चित महत्त्वाचं ठरू शकतं की माझा मीडियाचा सखोल अभ्यास आहे. कोणताही प्रश्न विचारा, 10तल्या किमान 7 प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेन. हा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो आपोआप समोरच्याला जाणवतो. बरेच स्ट्रगलर्स की ज्यांचं ह्या क्षेत्रात विशेष काही होऊ शकलेलं नाही आहे, ज्यांनी त्यांचा वेळ, पैसा आणि एनर्जी चुकीच्या पद्धतीत वाया घालवलेली आहे आणि त्यांना एक डिप्रेशन आलेलं आहे की मी 2 वर्ष स्ट्रगल करतोय पण मला काही मिळालं नाही. मुळात हे 2 वर्ष स्ट्रगल, 2 वर्ष हा मुद्दाच हास्यास्पद असतं की 2 वर्ष तसं काय होतं बाबा, 2 वर्षही काहीच नाही आहेत. एक जांभई किंवा शिंक देता देता 2 वर्ष जातात. बरं चल ठीक आहे, 2 वर्ष तर 2 वर्ष असं आपण म्हणू, अगदी 2 वर भर देऊन म्हणू. मुळात तू 2 वर्ष काय केलंस, स्ट्रगल केलंस म्हणजे नक्की काय केलंस, या मीडियाचा किती अभ्यास केलास. एखादा डिरेक्टर जेव्हा एखाद्या ॲक्टरला काम देतो तेव्हा त्याच्यात काय दिसलं तर काम देतो आणि रिजेक्ट करतो तर काय नाही दिसलं तर रिजेक्ट करतो. याबद्दल थोडीफार माहिती घेतलीस का? किंवा मुळात या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर इथे आधीपासून यशस्वी असलेल्या लोकांचा किती लोकांचा अभ्यास तू केलायस? जे डिरेक्टर तुला काम देणार आहेत त्या किती डिरेक्टर्सबद्दल तुला माहिती आहे? काही लोकांचं असतं की मराठी सिरियल मी बघतो, मला मराठी सिरियल करायचे आहेत, मराठी चित्रपट करायचे आहेत, आणि मग त्यांना काही असे बेसिक प्रश्न विचारतो की तुला केदार शिंदेचे किती पिक्चर माहिती आहेत, किंवा सतीश राजवाडेचे किती पिक्चर माहिती आहेत, किंवा संजय जाधवच्या आजपर्यंतच्या काही करिअरबद्दल थोडंफार तुला काय माहिती आहे. तर ते असे कन्फ्यूज राहून हे कुठले प्रश्न विचारताय अशा आणि माझ्याकडे बघायला लागतात. ठीक आहे, तर ही जी नावं घेतली ही प्रतिकात्मक नावं आहेत, पण निश्चितच मोठी नावं आहेत ना. आज ह्या लोकांनी त्यांचं काहीतरी स्थान, काहीतरी नाही, खूप चांगलं स्थान निर्माण केलेलं आहे. मग माझं म्हणणं असतं की तू सतीश राजवाडे ओळखशील का समोर आला तर? नाही, मी त्यांना कधी बघितलं नाही आहे, मी त्यांना कधी भेटलो नाही आहे. अरे तू त्यांना कधी भेटला नाही आहेस, पण सोशल मीडिया तुझ्या हाताशी आहे ना. गुगलवर बघ ना तू कोण डिरेक्टर्स आहेत. अरे तू जर एखाद्या प्रवासात अवचित सतीश राजवाडे किंवा केदार शिंदे तुझ्या बाजूला बसून 2 तास तुम्ही प्रवासात एकत्र घालवाल पण तुला कळलंच नाही बाजूला कोण बसला आहे, इतका जर तुझा मठ्ठपणा असेल तर कसं व्हायचं तुझं करिअर?
म्हणजे ही माणसं कशी दिसतात हे सुद्धा माहिती नसतं, तर त्यांचं करिअर हे काय असेल हा मुद्दाच राहत नाही. बरं, मी जी आत्ता नावं घेतोय ही तर आजच्या काळातली आहेत. आज संजय जाधव असेल, रवी जाधव असेल, केदार असेल, सतीश असेल, किंवा ही जी काय लोकं आहेत, नागराज मंजुळे असतील, किंवा ही आजच्या काळातली आहेत. तेही त्यांना माहिती नसतं. मग मी त्यांना जर डायरेक्ट एकदम थोडंसं श्याम बेनेगल साहेबांबद्दल तू काही ऐकलंयस का, सत्यजित रेंबद्दल तू काही सांगू शकशील का, गोहेन निलहानी सरांची तू किती कामं बघितलेत, ते तर पांढरे फटकच पडतात की अरे श्याम बेनेगल हे नाव तू ऐकलेलं पण नाही कधी. मला खूप गंमत वाटते की काय तू जनरल नॉलेजच्या नावाने केवढा मोठा शंख आहेस बाबा तू. ठीक आहे, हे मी वानगी दाखल एक एक्झाम्पल्स म्हणून मी तुम्हाला हे नावं घेतोय की हे मुद्दे बोलतोय. पण ह्या मुद्द्यांसारख्या कुठल्याच मुद्द्यांवर त्याला काहीच माहिती नसतं. मग अचानक कोणीतरी एक जादा शहाणपणा करताना म्हणतं की मी ना मराठी काही बघत नाही, मला हिंदी फार आवडतं, मी हिंदी बघतो. मग माझं म्हणणं असं, ओके, संजय लीला भन्साळीचं पहिलं प्रोजेक्ट सांग, रामगोपाल वर्माचं एखादं पहिलं प्रोजेक्ट सांग की ज्याच्यामुळे त्यांचं नाव झालं. मग तिथेही त्याची बोंब होते, अरे बापरे ह्या काय प्रश्न विचारला. म्हणजे खरं सांगू का, हिंदी असेल नाही तर मराठी असेल नाही तर काही त्यांना अभ्यासच नसतो. हाच महत्त्वाचा मुद्दा असतो. काही महाभाग मला असे भेटलेत की मला नाही आवडत हॉलिवूड, बॉलिवूड किंवा हिंदी मराठी असलं इथलं बघा, मी हॉलिवूडचे सिनेमे बघतो, मी रशियन बघतो, जर्मन बघतो, फ्रेंच बघतो. मग माझं म्हणणं असतं मग जा ना तिथे जाऊन तडफड ना. मुळात तुला जिथे कार्य करायचंय, ज्या कार्यक्षेत्रात तुला पाऊल टाकायचंय तिथलीच तुला काही माहिती नाहीये, आणि ज्या गावाला जायचंच नाही कधी त्या गावाचा मी अभ्यास करतो, या वाक्याला काय अर्थ राहिला. मी फक्त ऑस्कर विनिंग मूवीज बघतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ऑस्कर विनिंग मूवीज बघणं हा पण एक अभ्यासच आहे, अगदी छान गोष्ट आहे. पण माझा मुद्दा असा राहतो की बाळा, शेवटी तू धडपड करणार आहेस हिंदी किंवा मराठी सिरियल्समध्ये किंवा फिल्म्समध्ये. मग जिथे तुझं करिअर आधी सुरू होणार आहे, म्हणजे काय आहे ना, जिन्यावरच्या डायरेक्ट 10व्या पायरीवर तू पाय ठेवून बसलायस, वर तर काही जाता येत नाही, डायरेक्ट 10व्या पायरीवर तर पायही पोचत नाही नीट म्हणावं तसा, आणि डायरेक्ट 10व्या पायरीवर उडी मारता येत नाही. शेवटी पहिल्या 1, 2, 3, 4, 5 पायऱ्या चढत गेलास तरच तू वर पोचणार आहेस ना. आणि तू खालच्या पायऱ्यांकडेच दुर्लक्ष करते की मला नाही खालच्या पायऱ्यांमध्ये इंटरेस्ट, हा ॲटिट्यूड असतो. आणि हा ॲटिट्यूड बघून थक्क व्हायला होतं की हे कुठले कोण लोक आहेत हे, कौन है ये लोग, कहां से आते हैं. आम्ही हे बघत नाही, आम्ही ते बघत नाही, आम्हाला हे आवडत नाही, आम्ही ते म्हणजे मला प्रश्न पडतो, अरे मग तू नको ना येऊ बाबा इथे. आधी बघायला शिका, आधी अभ्यास करा की काय चाललंय, हा अभ्यास करा. हे आपण एक लेबल लावून मोकळं होतो, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, खटाक, एक कात्री, एक घाव, 2 तुकडे. खूप सोपं आहे रे हे. पण तू प्रत्येक वेळेला स्वतःला का हा प्रश्न विचार. एखादी गोष्ट नाही आवडली तर धाडकन चॅनल बदलू नकोस, थांब, ऑब्झर्व कर, स्वतःला उत्तर दे की मला हे का नाही आवडत आहे. अशी काय गोष्ट आहे यात की जी मला आवडत नाही आहे. मला ती स्टोरी आवडत नाही आहे का, डिरेक्शन आवडत नाही आहे का, अभिनय आवडत नाही आहे, काय नक्की काय आवडत नाही आहे. स्वतःला आधी उत्तरं दे. मग तुला जर एखाद्या कलाकाराची भूमिका, एखाद्या कलाकाराचा अभिनय तुला आवडत नसेल तर स्वतःला तिथे ठेवून बघ की मला जर हा रोल मिळाला तर मी बेटर काय करेन, त्यातली कुठली गोष्ट मला आवडत नाही जी मला जमेल करायला आणि मी करून दाखवेन, हे विचार कर. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली की मला हे का आवडत नाही आणि त्यातलं काय आवडत नाही आहे, ही तुला उत्तरं मिळाली की मग तू चॅनल बदल. तोच प्रकार लागू होतो आवडलेल्या गोष्टीसाठी. का आवडतंय तुला, त्यातली कुठली गोष्ट आवडतीये, त्यातली स्टोरी आवडतीये का, डिरेक्शन आवडतंय का, अभिनय आवडतंय का, कॉस्ट्युम आवडतायत का, बॅकग्राऊंड म्युझिक आवडतंय, काय नक्की तुला काय आवडतंय हे आधी शोध घे ना स्वतःचा. मला हे आवडतंय. कित्येक वेळेला त्यातल्या हिरोईनची दिसणारी बेंबी आणि कंबरच आवडत असते आणि त्या आंबट शौकीनतेतूनच ते बघत असतात. मग त्याला अभ्यास म्हणतात का. मग माझं असं म्हणणं असतं की साधं पिकनिकला निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही अभ्यास करता, सगळ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली, सगळी लाईन क्लिअर दिसली तर तुम्ही घरातनं बाहेर पडून ट्रिपला जाता.
नाही तर जात नाही. आणि बिना प्लॅनिंगचं बाहेर पडलात तर कित्येकाला तुमची ट्रिप ही स्पॉईल होऊ शकते. मग तोच प्रकार इथं करिअर स्पॉईल करून घ्यायच्या आधी अभ्यास तर करा. मुळात मी कोण आहे, प्रत्येक वेळेला का हा प्रश्न विचारा स्वतःलाच, की मला ह्या क्षेत्रात यायचं असेल तर का, मला ह्याच क्षेत्रात का यायचं आहे हा प्रश्न विचारा. मग हे क्षेत्र काय आहे, इथे कसं असतं, काय असतं, कोण लोक आहेत, त्यांनी यापूर्वी काय काम करून ठेवलेलं आहे, इथे मोठे मोठे ॲक्टर जे घडले त्यांचं लाईफ कसं घडत गेलं, जे त्यांना मोठं बनवत गेलं, त्यांच्या जुन्या भूमिका बघा, डिरेक्टर्सची कामं बघा, प्रोडक्शन हाऊसेस, कोण प्रोडक्शन हाऊसेस आहेत, त्यांनी यापूर्वी काय काय निर्मिती केलेल्या आहेत. अनंत मुद्दे असतात. तुमचा अभ्यास, तुमचं आयुष्य संपेल पण तुमचा अभ्यास संपणार नाही, इतकं मोठं क्षेत्र आहे हे. तुम्ही सुरुवात तर करा. एवढ्या मोठ्या क्षेत्राचा जो समुद्र आहे तो अख्खा समुद्र कळणं हे अपेक्षितच नाही आहे. पण मुळात अभ्यास सुरू केला आहे तुम्ही हे तरी समोरच्याला कळलं पाहिजे ना. आणि ते जेव्हा समोरच्याला कळतं की ये बंदा कुछ कर रहा है, काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय, तो योग्य ट्रॅकवर आहे, एवढं जरी कळलं तरीही ते एक कारण असतं मला काम का द्या या प्रश्नाचं उत्तर म्हणून. तर माझा हा मुद्दा आणि हा सल्ला तुम्हाला पटला असेल तर लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.